आणि म्हणून कुठेतरी आपल्याला मनुष्याचे जे आशा आकांक्षा अपेक्षा आहेत त्या आशा आकांक्षा अपेक्षांना देखील आपल्याला पक्षाप्रमाणे पंख द्यावे लागतील आणि या सगळ्या ज्या अडचणी आहेत या अडचणी आपल्याला दूर कराव्या लागतील। आजचा कार्यक्रम या अडचणी दूर करण्याचाच कार्यक्रम आहे हे सांगण्याकरता या ठिकाणी आलो आहे। आणि म्हणूनच पहिल्यांदा तर मला अतिशय आनंद आहे की या कार्यक्रमाकरता 8,000 गृहनिर्माण संस्थांनी 25,000 वैयक्तिक लोकांनी रजिस्ट्रेशन केलं। मला ऐकून आश्चर्य वाटलं की आम्ही राजकीय पक्षाचा कार्यक्रम करतो, आम्हाला माहिती आहे कार्यक्रम करणं किती कठीण असतं, पण खरं ज्याचं दुखतं त्याला समजतं। आणि म्हणून आपल्या दुखण्यावर कोणीतरी इलाज करण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात आल्यामुळेच 8,000 संस्थांनी रजिस्ट्रेशन केलं, 25,000 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आणि मला सांगितलं इतके निवेदनाचे गठ्ठे आले आहेत। पण मी तुम्हाला शब्द देतो यातलं प्रत्येक निवेदन हे माझ्याकरता महत्वाचंच आहे। या प्रत्येक निवेदनावर आम्ही काम करू। आमचे दोन्ही पालकमंत्री असतील, आमचे या ठिकाणी गृहनिर्माण मंत्री असतील, आम्ही सगळे मिळून निश्चितपणे या ठिकाणी काम करू आणि लवकरात लवकर हे प्रश्न आपल्याला कसे सोडवता येतील याचा प्रयत्न करू। आज खरं म्हणजे ज्यांच्या घरी आलो आहे त्यांना देखील गोड बातमी तर द्यावीच लागेल ना। आपल्याला माहिती आहे अभ्युदय नगर, बाळाभाऊ, अभ्युदय नगरचा सीएनडीचा विकास हा अत्यंत महत्वाचा आहे। आणि म्हणून इथे येण्याच्या आधी मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली। माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं आपल्याला देखील अभ्युदय नगरचे लोक भेटले होते, त्यांची फाईल सगळी रेडी करून गृहनिर्माण मंत्री मी असताना सगळं त्याचं काम आपण पूर्ण केलंय। अतुल सावेंनी उरलेलं काम करून ती आता कॅबिनेट पर्यंत पोहोचवली आहे आणि मुख्यमंत्र्यांनी मला परवानगी दिली की माझ्या वतीनं तुम्ही घोषणा करा की पुढच्या कॅबिनेटमध्ये अभ्युदय नगरचं सीएनडीचं प्रपोजल हे कॅबिनेट समोर घेण्यात येईल आणि अभ्युदय नगरचा विकास हा त्या ठिकाणी सीएनडी पद्धतीनं, आणि केवळ अभ्युदय नगरच नाही, बांद्रा रिक्लेमेशन असेल, आदर्श नगर वरळी असेल, यांचं त्या ठिकाणी विकास हा करण्यात येईल। आमचे कालिदास कोळंबकरजी या ठिकाणी बसले आहेत। कालिदासजी बसले आहेत म्हणजे पोलीस महिलांचा विषय हा त्या ठिकाणी मांडल्याशिवाय ते राहणार नाहीत। आमच्या भगिनी आलेल्या आहेत। आपण 27 पैकी 17 वसाहती आता पोलिसांच्या म्हाडाकडनं विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमच्या पोलीस महिलांच्या मनातला जो निर्णय आहे तो देखील अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे। लवकरच त्या संदर्भातली घोषणा देखील कालिदासजी आम्ही करणार आहोत, कारण मला माहिती आहे ती घोषणा केल्याशिवाय तुम्ही मला सुखाने जगू देणार नाही। कालिदासजींचा जो फॉलोअप असतो तो सकाळपासून रात्रीपर्यंत असतो। रात्री कधीतरी 12 वाजता मला फोन करतात आणि सांगतात माझ्याकडे सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि आत्ताच्या आत्ता निर्णय करा। त्यामुळे आमच्या पोलीस महिलांचा निर्णय देखील आपण लवकरात लवकर करू। मला आनंद आहे इतके वर्ष या बीडीडी चाळींमध्ये आमचा मराठी माणूस ज्या ठिकाणी राहत होता त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं 1990 पासनं विकासाच्या गोष्टी चालल्या होत्या, पण विकास होऊ शकला नाही कारण त्याच्यामध्ये वेस्टेड इंटरेस्ट होता। लोकांना ही प्राईम जागा दिसायची, तिथले माणसं नाही दिसायचे, तिथला एफएसआय दिसायचा। एफएसआय ज्यावेळेस मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी आम्ही ठरवलं काय वाटेल ते झालं तरी बीडीडी चाळीचा विकास करायचा। आम्हाला एफएसआय ची चिंता नव्हती, आम्हाला त्या भिंतींमध्ये राहणाऱ्या लोकांची चिंता होती। त्या ठिकाणी 100 स्क्वेअर फुटामध्ये राहणारा आमचा जो सामान्य मराठी माणूस आहे याला घर मिळालं पाहिजे। पहिल्यांदा आम्ही निर्णय केला बिल्डर नको, या ठिकाणी म्हाडा त्याचा विकास करेल आणि त्या संदर्भात सगळे निर्णय घेतले। आता मोठ्या मोठ्या इमारती उभ्या होत आहेत आणि 100 स्क्वेअर फुटात राहणाऱ्या व्यक्तीलाही 560 स्क्वेअर फुटाचं घर
हे त्या ठिकाणी आपण देतोय। आज त्या उंच इमारती पाहिल्यानंतर मला आनंद वाटतो की आम्ही केवळ मराठी माणसाच्या गप्पा मारल्या नाहीत, तर आज महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पुनर्विकासाचा प्रोजेक्ट हा कुठला असेल तर तो बीडीडीचा प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण काम केलंय।